हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर हा फेस पहिल्यांदा पाहत असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत स्विस ब्युटीच्या लिप लायनर्सचा आणि मी त्या 12ही लिप लायनर्सचे स्वॉचेस पण देणार आहे. सो कीप ऑन वॉचिंग आणि व्हिडिओच्या एंडमध्ये मी माझे रिव्ह्यू पण देणार आहे की मला हे नक्की प्रोडक्ट कसं वाटलं, ह्याचं अप्लिकेशन कसं होतं, त्याचं पिगमेंट कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे लिप स्लाइटली पिगमेंटेड आहेत तर ते त्यावर कसे परफॉर्म करतात आणि आपण त्याची ड्युरेबिलिटी पण चेक करणार आहोत. आपण हे स्वॉचेस बेअर स्किनवरच करणार आहोत जेणेकरून तुम्हाला बेटर आयडिया येईल की हे नक्की कसे दिसत आहेत ते. कारण आपण बऱ्याच वेळा डे टू डे बेसिसवर मेकअप नाही करत पण लिपस्टिक लावतो. MRP आहे 800 रुपीज, पण मला ते 550ला वगैरे मिळालं ॲमेझॉनवर. नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या साईट्सवर तुम्हाला हे प्रोडक्ट्स इझिली डिस्काउंटमध्ये मिळू शकतात. तर हा असा बॉक्स आहे, स्टील बॉक्स आहे आणि पॅकेजिंग पण छान आहे. आतमध्ये प्रोडक्ट असं काहीच आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला अशा 12 पेन्सिल्स मिळतात आणि त्या वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत आणि मला असं वाटतं यामध्ये सगळेच कलर्स आहेत. ऑलमोस्ट रेड, पिंक, ब्राऊन, न्यूड सगळ्यांनाच आवडतील असे सगळेच कलर यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. चला तर सुरुवात करूया. मला या लिप लायनर्समध्ये एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे लिप लायनरचा जो कलर आहे तो वरच्या पॅकेजिंगवर आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की आतमध्ये कुठला कलर येते. आणि याला असं एक प्लास्टिक कॅप लावला आहे आणि हे रिट्रॅक्टेबल नाही आहे, तुम्हाला हे प्रत्येक वेळी शार्पन करावं लागेल. तुम्ही या पेन्सिल्स इंडिव्हिज्युअली पण घेऊ शकता आणि त्याची प्राईस आहे 43 रुपीज. आणि हेच लिप लायनर वापरून मी लिप्सला लाईन पण करणार आहे आणि फिल पण करून दाखवणार आहे. पहिली शेड आहे चोको न्यूड 03. हा शेड माझ्यासाठी परफेक्ट न्यूड आहे. जेव्हा मी हे कलर पाहिला होता तेव्हा मला असं वाटलं होतं की कदाचित माझ्या स्किनवर सूट नाही करणार. बाय द वे रेफरन्ससाठी मी NC44 आहे आणि हा माझ्या स्किनवर असा काहीसा दिसतो. ही शेड अमेझिंग आहे. लुक्स लाईक माय लिप्स बट बेटर. चेरी ब्राऊन 06. मरून 2. बर्गंडी 09. ही पर्टिक्युलर लिप शेड बाकीच्या लिपस्टिक्सपेक्षा थोडीशी स्मूथ आहे. ॲप्लिकेशन याचं एवढी ड्राईंग नाही आहे. बाकीच्या आधी ज्या स्वॅच केल्या त्या थोड्याशा ड्राईंग होत्या. डार्क चॉकलेट 12. पर्पल 11. फ्रूट पंच 04. ही शेड पण बाकीच्या लिप लायनरपेक्षा थोडी जास्त स्मूथ आहे असं वाटतं मला. ब्राईट मरून 07.
मी आत्ता नोटीस केलं की या सगळ्या लिप लायनरची प्राईस सेम नाही आहे. काही लिप लायनर्स 43 रुपीजला आहेत, तर काही लिप लायनर्स 69 रुपीजला आहेत. नेक्स्ट शेड इज ऑरेंज रेड. हे खूप असं ब्राईट असं ऑरेंज लिप लायनर आहे. हे लिप लायनर खूप छान असं ऑरेंज कलर देते माझ्या लिप्सला आणि मला हा कलर खूप जास्त आवडला आहे. हॉट रेड 05. हे लिप लायनर पण बाकीच्या लिप लायनर्सच्या तुलनेत थोडंसं स्मूथ आहे. नेक्स्ट इज पिंक क्रश. हे लिप लायनर पण खूप जास्त स्मूथ आहे. अँड द फायनल शेड इज रॉयल रेड 01. कोको न्यूड 03. चेरी ब्राउन 06. ब्राइट मरून 07. पर्पल 11. डार्क चॉकलेट 12. रॉयल रेड 01. फ्रूट पंच 04. पिंक क्रश 10. बर्गेंडी 09. ऑरेंज रेड 08. मरून 02. हॉट रेड 05. रिव्ह्यू टाईम. हे 12 लिप लायनर सगळेच्या सगळे स्मूथ नाही आहेत, काही खूप ड्राईंग आहेत, पण तुम्ही ते लिप लायनर वापरून इझिली यूज करू शकता. आणि सगळ्यात जास्त मला कशाने इम्प्रेस केलं तर याचे पिगमेंट खूप पिगमेंटेड आहेत ते. हे लिप लायनर 1 ते 2 तास आरामात टिकतात. वन स्वाईपमध्ये पण खूप चांगला कलर देतात. इनएक्सपेन्सिव्ह आहेत. एवढ्या कमी प्राईजमध्ये तुम्हाला इतकं चांगलं प्रोडक्ट मिळतं आहे आणि बरेच शेड रेंज आहे त्यामध्ये. तुमच्या आवडीचे कुठला तरी शेड मिळूनच जाईल आणि बरेच युनिक शेड पण आहेत जे मी नॉर्मली नाही वापरत, जसं ऑरेंज झालं, न्यूड्स झालं. नॉन ट्रान्सफरेबल आहे. मला ते खूप आवडलं आणि ओव्हरऑल मला हे लिप लायनर्स आवडले आहेत. डेली यूजसाठी चांगले आहेत आणि या प्राईस पॉईंटमध्ये खूप चांगले लिप लायनर्स मिळत आहेत, तर यू शूड डेफिनेटली बाय इट. तर हा माझा रिव्ह्यू होता स्विस ब्युटीच्या लिप लायनर्सवर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.